अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज बारामतीमध्ये आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये या बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय बारामतीमधून। खरं पाहिलं तर बारामती हा अजित पवारांचा बालेकिल्ला आणि याच बालेकिल्ल्यामध्ये अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज पोहोचलेली आहे। त्या पार्श्वभूमीवर ही नियोजित बाईक रॅलीची दृश्य आपण सध्या बारामतीमधून पाहतोय आणि बारामतीमध्ये यावेळी अजित पवार मोठं शक्ती प्रदर्शन करत आहेत असं हे दिसतंय। जंगी स्वागत त्यांचं कार्यकर्ते आणि समर्थकांकडून इथे दृश्य आपण पाहतोय बारामतीमध्ये। काही वेळानंतर ही रॅली संपल्यानंतर अजित पवार सभा सुद्धा घेतील, पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना संबोधित करतील। आज बारामतीमध्ये पोहोचलेली आहे आणि बारामती हा अजित पवारांचा बालेकिल्ला। मात्र या रॅली ही जी जनसन्मान यात्रा आहे या यात्रेमध्ये ही बाईक रॅलीचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थक सुद्धा इथे उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात। या रॅलीला समर्थकांचा कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद। आणि अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी जयकुमार जाधव आपल्यासोबत आहेत। जयकुमार, या रॅलीला समर्थकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय, कसं वातावरण आहे, यापुढचं नियोजन कसं असणार आहे या रॅलीनंतरचं? नक्कीच सध्या आता बारामतीमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। जनसन्मान यात्रेला काही वेळापूर्वी सुरुवात झालेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामतीमध्ये जनसन्मान यात्रेला सुरुवात झाली आहे। त्यासोबतच जय पवार देखील या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। जय पवारांनी स्वतः बुलेट हाती घेतलेली आहे, बुलेट गाडी स्वतःच्या रॅलीमध्ये चालवत आहे। ही यात्रा आता थोड्या बारामतीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळे यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण केल्यानंतर बारामतीतील कवठ्या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करेल। त्यानंतर बारामतीतील मुख्य चौकातून ही रॅली पार होईल। त्यानंतर मिशनरी हायस्कूलच्या ग्राउंडवरती अजित पवारांकडून जाहीर सभा घेतली जाणार आहे। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ही पदाधिकारी देखील उपस्थित असणार आणि यावेळी अजित पवार बारामतीतल्या नागरिकांना काय मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। हो, नक्कीच जयकुमार। मात्र या रॅलीनंतर अजित पवार जे आहेत ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत। या अगोदर जर पाहिलं त्यांनी भाषणामध्ये मुख्यमंत्री आणि फडणवीसांबद्दल नाराजी व्यक्त केली होती। आता जे संबोधित करतील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील त्या संदर्भात ती गोष्ट बोलण्याची शक्यता वर्तवण्यात येते का अजित पवार? जयकुमार, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? ही दृश्य आपण थेट पाहतोय, अजित पवारांची जनसन्मान यात्रा आणि यानंतर ते पदाधिकाऱ्यांना संबोधित सुद्धा करणार आहेत। अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि क्रेनच्या सहाय्याने त्यांचं पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत सुद्धा करण्यात येत आहे। जयकुमार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ताजी माहिती घेत राहू।